हां, लक्ष द्या इथे आता. आपण मागच्या लेक्चरमध्ये कीबोर्ड आणि माऊस या अलग अलग पार्टचे बटन यांची माहिती घेतली होती. परंतु अजून प्रत्यक्ष कॉम्प्युटर ऑपरेट करायला सुरुवात केली का? नाही. तर आजपासून आपण काय करणार? प्रत्यक्ष कॉम्प्युटर ऑपरेट करायला सुरुवात करणार. बरोबर आहे. सर्वप्रथम आपण कशाची जास्त प्रॅक्टिस करू? कीबोर्डविषयी. आजच्या लेक्चरमध्ये कोणती जास्त प्रॅक्टिस करणार आहे आपण? कीबोर्ड आणि थोडीफार माऊसची प्रॅक्टिस. तर कीबोर्ड प्रॅक्टिस करण्यासाठी काय करणार? आपण टायपिंग सॉफ्टवेअर ओपन करणार. बरोबर ना. आपण काय करणार आज? फक्त टाईप करणार. अलग अलग कीबोर्डवरची अलग अलग बटनचा यूज करणार. कसं यूज करणार बघा. तर कीबोर्डवरती मी बोललो तो विंडोज बटन. समजतंय? कोणतं बटन बोललो तो? विंडोज. किंवा इथे दिसते स्टार्ट बटन. एकदा स्टार्ट बटनवरती माऊसचं क्लिक करायचं. क्लिक म्हणजे डावं बटन प्रेस करायचं. केलं डावं बटन प्रेस. नंतर ही पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप कुठे जाणार आपण? काय लिहिलं ते? एक तर ऑल प्रोग्राम लिहिलं असेल. समजतं ना. प्रथम स्टार्ट बटन, नंतर कुठे क्लिक करायची आहे? ऑल प्रोग्राम्स. आलं? ऑल प्रोग्राम्स झाली सेकंड स्टेप. नंतर कुठे जायचं आहे? काय लिहिलं वाचा जरा? ॲसेसरीज. समजतं ना. नोटपॅड ओपन करायचं आपल्याला. ॲसेसरीजमध्ये आलो. मग ॲसेसरीजमध्ये आल्यावर इथे पाहा नाव काय दिलं आहे? दिलं आहे नोटपॅड. मग नोटपॅडवरती एकदा फक्त सिंपल क्लिक करायची. झाली समोर एक विंडो ओपन. कळालं? सर्वात प्रथम काय करतो मी? याला क्लोज करतो. बोला जरा कुठून जाणार? सर्वप्रथम कुठे जाणार? स्टार्ट. बरोबर ना. इथे एकदा क्लिक करायची फक्त माऊसने. नंतर कोणतं बटन दाबणार? ऑल प्रोग्राम्स. बरोबर आहे. ऑल प्रोग्राम्स नंतर कोणतं बटन दाबणार? ॲसेसरीज. आणि ॲसेसरीज नंतर कोणतं बटन दाबणार? नोटपॅड. हॅलो इथे नोटपॅडमध्ये. समजतोय? आता इथे आपल्याला फक्त टायपिंग करायची आहे. आज काय करायचं? फक्त अलग अलग अल्फाबेटमध्ये टाईप करायची आहे. जर का इथे एकदम छोटा फॉन्ट दिसत असेल आपल्याला, समजतं ना. समजा एकदम छोटा असे अल्फाबेट दिसत असतील, बरोबर आहे. तर काय करा? इथे कर्सर एकदम छोटा दिसत असेल तर काय करा? प्रथम फॉर्मॅटमध्ये जायचं आणि कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे? फॉन्ट. हॅलो. मग इथे आल्यानंतर ही फॉन्ट साईज दिसते. इथून एक पर्टिक्युलर एक फॉन्ट साईज सिलेक्ट करा कोणती, आणि काय करा? इथून ओके करा. आलं एवढं. आता सर्वप्रथम या बटनची माहिती पाहू. काय कोणतं सॉफ्टवेअर ओपन केलं आपण? नोटपॅड. मग सर्वप्रथम काय आला? हा नोटपॅडचा सिम्बॉल आला. दाखवते नोटपॅडचा सिम्बॉल इथे. नंतर पुढे काय दिलं आहे? अनटायटल. अनटायटल याचा अर्थ काय? की आपल्या फाईलचं नाव. आपण अजूनपर्यंत फाईलला नाव दिलं आहे का? नाव नाही दिलं आहे. म्हणून सध्या फाईलला नाव कोणतं आलं आहे? अनटायटल. ज्यावेळी आपण फाईलला नाव देणार त्यावेळी ते अनटायटलच्या ऐवजी त्या फाईलचं नाव येणार. नंतर काय दिलं आहे ते? नोटपॅड. नोटपॅड याचा अर्थ काय? की आपण कोणतं सॉफ्टवेअर ओपन केलं आहे, तर जे सॉफ्टवेअर ओपन केलं असेल त्या सॉफ्टवेअरचं नाव आलं. समजतंय? पहिला सिम्बॉल. नंतर अनटायटल म्हणजे काय येणार? तर फाईलचं नाव. आणि तिसरा कोणतं दिलं आहे? नोटपॅड म्हणजे सॉफ्टवेअरचं नाव. जे सॉफ्टवेअर ओपन केलं आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे ते. याला बोलणार आपण टायटल बार. काय बोलणार याला बटन? टायटल बार. सर्वात प्रथम बटन कोणतं पाहू जरा. काय नाव आलं आहे? मिनिमाइज. तर मिनिमाइजचा अर्थ काय? की मला ही विंडो समजा थोड्या वेळापुरती बंद करायची आहे. पूर्णपणे बंद करायची आहे का? नाही. तर फक्त थोड्या वेळापुरती बंद करायची आहे. मग कोणतं बटन दाबणार? मिनिमाइज. बघा झालं मिनिमाइज. आता तीच विंडो आपल्याला पुन्हा ओपन करायची आहे. म्हणजे नोटपॅड पुन्हा ओपन करायची आहे. तीच फाईल. तर कुठे जाणार? दाखवतोय अनटायटल नोटपॅड. याच्यावरती एकदा क्लिक करा. समजलं मिनिमाइजचा यूज काय? एकदा बटन प्रेस केलं तर मिनिमाइज होणार. पुन्हा त्याच बटनवरती प्रेस केलं, झाली ती विंडो ओपन. आता बाजूची विंडोचं नाव पहा. काय दिलं आहे? मॅक्झिमाइज. बरोबर आहे ना. काय नाव या विंडोचं? मधल्या बटनचं नाव मॅक्झिमाइज तरी असतं किंवा रिस्टोर डाऊन. सध्या मॅक्झिमाइजचा अर्थ काय? आता ही विंडो बघा. आपली छोटी विंडो दिसते ना. पूर्ण स्क्रीनला हिशोबाने आहे का? नाही. मग पूर्ण स्क्रीनच्या हिशोबाने ॲडजस्ट करायची असेल तर कोणतं बटन दाबणार आपण? मॅक्झिमाइज. झाली विंडो मॅक्झिमाइज. अजून एकदा क्लिक करा त्याच बटनवरती.
बघा कोणतं बटन आहे आता. आलं रिस्टोर डाऊन म्हणजे साईज काय होणार पुन्हा थोडी छोटी होणार. आलं पुन्हा तेच बटन पाहिजे तर काय करणार आपण मॅक्झिमाइज. समजते एवढी विंडो. आणि सर्वात लास्ट कोणतं बटन आहे क्लोज बटन. क्लोजचा अर्थ काय जर काही विंडो आपल्याला बंद करायची आहे हे पेज बंद करायचं तर कोणतं बटन दाबणार आपण क्लोज बटन दाबणार. समजतं एवढं. मी क्लोज केलं बरोबर आहे. बोला जरा पुन्हा कशी ओपन करणार नोटपॅडची फाईल. पहिलं कुठे यायचं आहे स्टार्ट नंतर ऑल प्रोग्राम्स दाखवतोय. नंतर कुठे जाणार ॲसेसरीज आणि ॲसेसरीज नंतर कुठे जाणार नोटपॅड. झाली विंडो ओपन. आता छोटी विंडो दिसते मला मॅक्झिमाइज करण्यासाठी कोणतं बटन दाबणार आपण मॅक्झिमाइज. सर्वात प्रथम काय आला सिम्बॉल आला बरोबर आहे. नंतर अनटायटल म्हणजे काय तर फाईलचं नाव. आपण फाईलला अलग नाव दिलं की ते नाव इथे येणार. आणि नोटपॅड याचा अर्थ काय की आपण कोणतं सॉफ्टवेअर ओपन केलं आहे तर त्या सॉफ्टवेअरचं नाव. या बारला काय बोलणार आपण टायटल बार बोलणार. पहिलं बटन कोणतं आहे मिनिमाइज नंतर रिस्टोर डाऊन किंवा मॅक्झिमाइज आणि शेवटला बटन कोणतं आहे क्लोज बरोबर आहे. ही त्याची लाईन ब्लिंकिंग होते. मी काय बोललो तो मागच्या लेक्चरला जी लाईन ब्लिंक होते त्याला काय बोलणार आपण ब्लिंकिंग कर्सर. एक तर सिंपल कर्सर बोलू शकतो किंवा ब्लिंकिंग कर्सर. आणि आय शेप जो दिसतोय त्याला काय बोलणार आपण आय बीम. समजतं ना काय बोललो मी पहिलं नाव ब्लिंकिंग कर्सर आणि दुसरं नाव काय बोललो तो आय बीम. रात्री एवढी बटन लक्षात बरोबर आहे. आता आपण जे मगाशी कीबोर्डची माहिती घेतली त्यांचीच प्रॅक्टिस करायची आहे. सर्वप्रथम मला कॅपिटलमध्ये लिहायचं आहे तर कोणतं बटन प्रेस करणार कॅप्स लॉक बटन. पहिली बघायची लाईट ऑन आहे की ऑफ आहे. नसेल ऑन तर एकदा कॅप्स लॉक बटन दाबून लाईट ऑन करा. झालं. आता इथे मी नाव लिहिलं. आता मला मुद्दे स्पेस द्यायचे. स्पेस देण्यासाठी कोणतं बटन दाबणार आपण स्पेस बार. माहिती आहे कोणतं बटन स्पेस बार सर्वात लांब बटन आहे ना कीबोर्डवरती स्पेस बार. आणि आता लिहिलं मी समजा पुन्हा स्पेस बार द्यायचा आहे. हॅलो. आता पहिल्या लाईन लिहून झालं ना मला आता सेकंड लाईनला यायचं आहे तर कोणतं बटन दाबणार आपण इंटर बटन. कोणतं बटन प्रेस करणार इंटर. आलो ते खाली इथे पुन्हा तेच लिहिलं समजा मी. हॅलो. पुन्हा सेकंड लाईनला यायचं तर कोणतं बटन दाबणार पुन्हा इंटर. समजले एवढे बटनचा यूज कॅप्स लॉक नंतर इंटर बटन नंतर स्पेस बार. आता मला स्मॉल अल्फाबेटमध्ये लिहायचं तर कोणतं बटन दाबणार आपण पुन्हा एकदा कॅप्स लॉक बटन ऑन करा म्हणजे लाईट बंद करा ती. आलं स्मॉल लेटर्समध्ये. पुन्हा एंटर करून मी खाली आलो. आलो. नंतर कीबोर्डवरती बघा दिसतंय एस्केप बटन. एस्केपच्या समोर काय आहे F1 F2 F3 की जी फंक्शन कीज आहे त्याच्या खाली कोणते दिसतात नंबर. ते एकदा नंबर टाईप करा. आता कोणते येत आहेत नंबर फक्त नंबर येत आहेत बरोबर आहे ना. पण मला जर का वरचे सिम्बॉल पाहिजेत तर कोणतं बटन दाबणार आपण पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं नंतर ते सिम्बॉल प्रेस करायचे बरोबर ना. जे सिम्बॉल प्रेस करणार ते सिम्बॉल टाईप होत जाणार. समजतं एवढं. हॅलो. आता मी कर्सर खाली आहे ना मला वरती यायचं आहे तर कोणतं बटन दाबणार आपण ॲरो कीज. वरचा ॲरो प्रेस करा. आलो इथे. समजतंय. आता कर्सर कुठे आहे माझा प्रसाद आणि कॉम्प्युटर्स यांच्यामध्ये आहे ना. आता कर्सरच्या उजव्या साईडला कोणतं बटन आहे कॉम्प्युटर आणि डाव्या साईडला कोणतं बटन आहे म्हणजे उजव्या साईडला कोणत्या वर्ड आहे कॉम्प्युटर आणि डाव्या साईडला प्रसाद. मग मला उजव्या साईडचा वर्ड नको आहे कॉम्प्युटर वर्ड घालवायचा आहे तर कोणतं बटन दाबणार डिलीट बटन. मिळालं कीबोर्डवरती डिलीट नावाचं बटन. हां होतोय डिलीट. हॅलो. मग मला समजा आता डाव्या साईडचा वर्ड नको आहे तर कोणतं बटन दाबणार बॅक स्पेस. समजलं एवढं कळते एवढं बटन. दुसरं कोणतं बटन आहे नम लॉक. तर नम लॉक बटन हमेशा ऑन ठेवायचं आहे. कशासाठी ऑन ठेवायचं आहे तर नंबर लॉक जर का ऑन असेल म्हणजे लाईट ऑन असेल तरच नंबर टाईप होणार. कळालं एवढे बटन करायला एवढी प्रॅक्टिस. आता मला समजा हे नको आहे तर सर्व मला सिलेक्ट करायचं आहे.
समजतं ना. जेवढे अल्फाबेट लिहिलेले आहेत मला सर्व अल्फाबेट किंवा जेवढे वर्ड आहेत तेवढे सगळे वर्ड मला एकदम सिलेक्ट करायचे आहेत. कसे सिलेक्ट करणार, तर सिलेक्ट ऑलसाठी शॉर्टकट कीज काय आहे बघा, इथे मी लिहितो सिलेक्ट ऑल आहे ना. सिलेक्ट ऑलसाठी शॉर्टकट कीज काय आहे, तर कंट्रोल बटन. कोणतं बटन दाबणार, कंट्रोल प्लस कोणतं बटन दाबणार, ए. याचा अर्थ काय, तर कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून ठेवा, आणखीन एकदा कीबोर्डवरतीच ए बटन दाबा. कंट्रोल बटन माहिती आहे ना सर्वात पहिलं बटन, तर कंट्रोल बटन दाबून एकदा ए बटन दाबायचं. झालं सर्व सिलेक्ट. समजतं ना, ब्ल्यू झालं म्हणजे सिलेक्ट झालं. पुन्हा मी एकदा बाहेर क्लिक करतो, इथे बघा सिलेक्शन गेलं. बोला जरा मला पुन्हा कसं सर्व सिलेक्शन करणार, कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबलं, झालं सर्व सिलेक्ट. आता मला ह्यातला कोणताच वर्ड नको आहे, तर कोणतं बटन दाबणार आपण, कीबोर्डवरती बघा एकदा डिलीट नावाचं बटन आहे, मिळालं डिलीट बटन, ते एकदा डिलीट बटन प्रेस करा, झालं डिलीट. आलं. पण समजा मी जे डिलीट केलं ते मला डिलीट न करता पुन्हा एक स्टेप मागे यायचं आहे. समजलं ना, डिलीट न करता मला काय करायचं आहे, पुन्हा एक स्टेप मागे यायचं आहे. तर कोणतं बटन दाबणार आपण, कंट्रोल बटन दाबून झेड दाबायचं आहे. समजतं ना, याला काय नाव बोलतो आपण, अंडू बटन बोलतात. काय बोलतो याला, अंडू. अंडू म्हणजे एक स्टेप मागे. मग कसं दाबणार, कंट्रोल बटन दाबून ठेवा आणि एकदा झेड बटन दाबा. समजलं ना. आता आम्ही काय करू शकतो, आपण कंट्रोल झेड केलं तर काय होणार, लक्ष द्या इथे. समजा मी ते अल्फाबेट लिहिलेत, बरोबर आहे. आलं. सर्व सिलेक्ट करण्यासाठी काय आहे, संपूर्ण मला सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीज काय, कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबायचं आहे. आणि आता हे नको आहेत अल्फाबेट, मग कोणतं बटन दाबलं आपण, डिलीट. झालं डिलीट. पण मला आता एक स्टेप मागे यायचं आहे, फक्त एकच स्टेप मागे येऊ शकतं. मग एक स्टेप मागे येण्यासाठी काय करणार आपण, कंट्रोल झेड. आली ती अल्फाबेट पुन्हा. बोला कसं करणार, सर्व सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीज काय आहे, कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबायचं आहे. नको आहे तर कोणतं बटन दाबणार कीबोर्डवरचं, डिलीट. आणि पुन्हा मागे येण्यासाठी काय करणार, कंट्रोल झेड. करायला एवढी प्रॅक्टिस. आता मी डिलीट करतो. आता मला हे पुन्हा पेज बंद करायचं आहे, मग त्यासाठी कोणतं बटन दाबणार, क्रॉस बटन. झालं. कराल नोटपॅडची प्रॅक्टिस. बोला जरा नोटपॅड कसं ओपन करणार, स्टार्ट, ऑल प्रोग्राम्स, ॲसेसरीज, आणखीन नोटपॅड. बरोबर आहे. एक तर इथून ओपन करू शकतो. दुसरा कोणता आहे वे, तर स्टार्ट बटनमध्ये जायचं, इथे रन कमांड असेल. काय बनणार याला आपण, रन कमांड. तर इथे क्लिक करायचं एकदा, आणि इथे काय लिहायचं आहे, नोटपॅड. काय लिहिलं इथे, नोटपॅडमध्ये गॅप दिलाय का, नाही गॅप दिलाय, एकसाथच लिहायचं आहे. समजलं ना, कोणतीही रन कमांड लिहिताना मध्ये स्पेस नाही आहे. तर लिहिलं नोटपॅड एकसाथ. आली वरती नोटपॅड वरती लिहिलं, इथे फक्त एकदा क्लिक करा, स्पेलिंग बरोबर लिहायचे, NOTEPAD. एकसाथ इथे क्लिक करा. आले, कळेल. कराल प्रॅक्टिस. समजतं एवढं, करा जरा एवढी प्रॅक्टिस.